श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की आज आपल्याला बघायचे की आपली अमावस्या येणार आहे। आता अमावस्या आहे 12 तारखेला, मंगळवारच्या दिवशी दश अमावस्या आहे। अमावस्यानंतर आपला मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे। 12 तारखेला सकाळी 6:25 प्रारंभ होणार आहे अमावस्या जी आहे ती। तर मी सगळ्यांना सांगेल की अमावस्या आली म्हणजे आपली काय सगळ्यात महत्त्वाची जी सेवा असते तर ती असते, तुम्हाला सांगू का, पितृ जे असतात त्यांची सेवा असते। म्हणून मी आज तुम्हाला पितृंचा, जर तुम्हाला पितृदोष असेल त्याच्यासाठी खूप महत्त्वाची अशी माहिती आहे। मी सगळ्यांना सांगेल की ज्यांना कोणाला पितृदोष असेल त्यांनी सेवा नक्कीच करा। म्हणजे पितृंची सेवा काय काय करू शकतो आपण, त्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुमची इच्छा असेल कोणती सेवा त्याच्यामधून तुम्ही करू शकता, त्या प्रकारे तुम्ही सेवा करायची आहे। तुमच्या मनाप्रमाणे करायची, जेवढं होईल तेवढं आपण मनापासून सेवा करायची। अगदी थोडी असो जास्ती असो आपल्या याच्यानुसार करायची आहे। तर सोप्या सोप्या सेवा असतात ज्या आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार ज्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकतात घरच्या घरी। आणि तुम्हाला सांगेल की जे आपण सेवा करत असतो त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो। आणि जर आपल्याला पितृदोष जो असतो हा कसा असतो सांगू का तुम्हाला, जे पूर्वजांना पितृदोष लागलेले असतात आणि आपण जर त्यांची म्हणजे पूजा विधी काहीच करत नाही तर ते माहिती का, जसं चक्रवाढ व्याज कसं होत चालतं त्या प्रकारे हा पितृदोष पण आपल्याला लागत चालतो जर आपण त्यांचा सेवा केली नाही तर, पितरांची सेवा जर केली नाही तर। म्हणून आपल्याला पितरांची सेवा जी असते ती खूप महत्त्वाची असते आणि आपण ती करायचीच असते। भगवंताची सेवा, गुरु असो भगवंत कोणतेही देवाची तुम्ही सेवा करत असा, पण तुम्हाला पितरांची सेवा करणं खूप आवश्यक असतं। आणि सगळ्यात आधी तुम्हाला पितरांची सेवा करावीच लागेल, तेव्हाच आपले परमात्मा कुणीही असू द्या, आपले स्वामी महाराज असू द्या नाही तर कुठली असू द्या, तेव्हाच ते साथ देत असतात, नाही तर साथ देणार नाही। म्हणून आपल्याला पितरांची सेवा करायची असते। तर तुम्हाला सांगेल प्रखर पितृदोष असेल, खूप प्रखर पितृदोष आहेत, म्हणजे त्याचे लक्षणं काय आहेत ते आपल्या चॅनलवरती आहेत की आपण कसं ओळखावं। तरी थोडक्यात मी तुम्हाला सांगेल इथे की समजा आपल्या घरात अन्नधान्याचा साठा राहत नाही किंवा पैसा आलेला टिकत नाहीये किंवा लग्न जमत नाहीये, अशा गोष्टी तुमच्या घरात घडत असतील किंवा नेहमी आजारपण आहे आणि कितीही कष्ट करून म्हणजे पैसाच टिकत नाही आणि नंतर काही काही मुलं बघा शिक्षण भरपूर झालेलं आहे पण त्यांचं काम होत नाहीये, जॉब होत नाहीये किंवा नोकरीला लागत नाहीये, अशा गोष्टी काही घडत असतील किंवा संततीचा प्रॉब्लेम असेल, खूप दवाखाना केला, डॉक्टर केला, संततीविषयी प्रॉब्लेम येत असतील, या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आपण समजायचं की आपल्या घरात पितृदोष आहे। तर हे लक्षणं असतात आपल्या घरात, तर आपण त्याच्यासाठी कोणत्या सेवा करू शकतो मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपल्या विषयाकडे वळूया। तर पहिलं सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला जर सांगितलं असेल की आपल्याला नारायण नागबली करण्यासाठी, त्र्यंबकला नारायण नागबली करायचं कोणी सुचवलं असेल किंवा आपल्या केंद्रातून मठातून सेवा दिल्या जातात तर तुम्ही नक्कीच तिथे बघा। माझ्या सांगण्यावरून नाही सांगते मी, आपण केंद्रात मठात जा, तिथे सांगतात, प्रश्न उत्तर घेणारे मावशी असतात। आतापर्यंत कोणी तुम्हाला बोललं नसेल असं मला तरी वाटतं, कारण आपल्या केंद्रांमध्ये फ्री बघितले जातात प्रश्न उत्तरं। गुरुमाऊलींनी स्वतः हे काढलेले आहेत, जे रडत येणारे त्यांना प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजे, स्वामी मार्गात आपल्याला त्यांना आणायचं असतं। म्हणून तुम्ही जा नक्कीच, ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांच्यासाठी सांगेल तरी तिथे विचारा, नंतर मग तुम्ही सेवा चालू करू शकतात। पण मी तुम्हाला सोप्या सोप्या सेवा सांगेल आणि एक मार्ग जर तुम्हाला मिळाला तर म्हणजे चांगलीच गोष्ट आहे। मला तरी असं वाटतं की म्हणजे तुमचा मार्ग तरी मोकळा होईल, थोडं माझ्या थ्रू का असेना। तर तुम्हाला नारायण नागबली जर सांगितली तर सगळ्यात आधी सांगेल तर करून टाकायची सरळ, म्हणजे ती सेवा खूप महत्त्वाची आहे। ती सेवा केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच फरक जाणवत असतो। जेव्हा आपण नारायण नागबली हा जो विधी असतो, जर आपल्याला सांगितलं असेल की पितृदोष आहे आणि हा विधी तुम्हाला करावाच लागणार आहे त्र्यंबकला जाऊन, तर तो विधी केल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर फरक जाणवत असतो। पण आपण तो विधी केल्यानंतर जे नियम असतात तिथे ब्राह्मण लोक आपल्याला सांगत असतात, जे असतात ते की नियम पाळावे लागतात किंवा आपल्या मठात पण सांगण्यात येतं। त्या प्रकारे आपल्याला 40 दिवस 45 दिवस म्हणजे जवळजवळ 1.5 महिने तरी आपण कोणाच्या घरचं अन्नभक्षण करायचं नाही आहे, कुठे ठेवायला म्हणजे मृत पावलेल्या ठिकाणी जायचं नाही आहे, दुःखाच्या ठिकाणी अशा सुतकचं घरचं खायचं नाही, आपल्या घरी राहायचं आहे, कुठे म्हणजे जायचं नाही बाहेर।
तर दुःखाच्या ठिकाणी, सुतकच्या ठिकाणी, इर्दी असो सुतक असो अशा ठिकाणी आपण जायचं नाही. तर हे नियम अटी पूर्ण पाळायचे आहेत आपल्याला जेव्हा आपण नारायण नागबली हा विधी करतो. आणि जर नाही पाळले आपण तर आपलं केलेलं पूर्ण वाया जात असतं, आपल्याला फरक जाणवणार नाही. हे पण मी तुम्हाला सांगेल. परत ते खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे आपण नियम पण त्याच्यासोबत, कारण आपण एवढा विधी करून येतो आणि नियम जर नाही पाळले तर त्याचा काही उपयोग होत नाही. हा पहिला म्हणजे मी तुम्हाला मार्ग सांगेल की नारायण नागबली सांगितलं असेल तर नक्कीच तुम्ही करून यायचा. दुसरं मी तुम्हाला सांगेल की पंचमहायज्ञ आपल्या घरामध्ये, पंचमहायज्ञ हे करायचंच आहे. घरातल्या घरात करायचं, अगदी सोपं आहे. आपल्या चॅनलवरती आहे, यांच्या लिंक असतील त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये बघेल. मला जमलं तर नक्कीच टाकेल. माझी थोडी धावपळ चालू आहे सध्या आणि जमलं तर मी नक्कीच जे जे मी सांगत आहे त्या व्हिडिओच्या लिंक खाली टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर नक्कीच तुम्हाला सांगेल पंचमहायज्ञ तुम्ही करा, त्याच्याने खूप फरक जाणवतो. हा पण एक पितृदोषावरील खूप सुंदर असा उपाय आहे. तर तुम्ही अमावस्याच्या दिवशी तरी निदान करा असं माझं म्हणणं आहे. अमावस्या असते ना, रोजच्या रोज केलं तर अतिउत्तम, खूप मदत होते. आणि अमावस्याच्या दिवशी नक्कीच आपल्याला पंचमहायज्ञ जो आहे तो करायचाच आहे. आता पुढचं मी तुम्हाला सांगते हिरण्यदान. हिरण्यदान अगदी सोपं आहे, अगदी सोपं आहे. ते तुम्ही करू शकतात. हिरण्यदान जे असतं त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. हिरण्यदान म्हणजे ब्राह्मणाला दान देणे. तर ते तुम्ही करू शकतात. हिरण्यदान जर केलं याच्याने पण आपला जो पितृदोष असतो तो कमी व्हायला खूप प्रमाणात मदत होत असते. म्हणून आपण हिरण्यदान करायला हवं. पुढचं आहे आपलं भागवत पारायण, जे एकादशीच्या दिवशी केलं जातं. एकादशीच्या दिवशी महिन्यात 2 एकादशा येत असतात, बरोबर. 2 एकादशा असतात. तर 2 एकादशीना जरी तुम्ही 2 पारायण केले म्हणजे एका एकादशीला 1 पारायण करायचं आहे. केव्हाही करा तुमच्या वेळेनुसार तुम्ही एकादशीच्या दिवशी. तर भागवत पारायण जे छोटे 700 श्लोकी बोलते मी तुम्हाला, त्याचं पारायण आपल्याला करायचं आहे दिंडोरी प्रणित. मोठी गीता तर आपण वाचू शकत नाही. हे स्वतः श्रीकृष्णांनी स्वतः मुखाने सांगितलेलं आहे की पितृदोषाला हा सगळ्यात मोठा उपाय आहे, शेवटचा उपाय आहे की नाहीच कमी होत तर तुम्ही भागवत पारायण जे असतं श्रीमद भागवत ते 700 श्लोकी ते तुम्ही पारायण, 1 पारायण एकादशीच्या दिवशी नक्कीच करून बघा. नक्की फरक जाणवेल तुम्हाला. त्याच्यानंतर मी पुढचं तुम्हाला सांगेल की पितरांचा जो सणवार असतो, जसं अमावस्याच घ्या आता, कारण अमावस्या पितरांची सेवा म्हणून खूप ओळखली जाते. किंवा आपलं पितृपक्ष येत असतो त्या गोष्टी पण असतात. किंवा पितरांचा जो विधी असतो आपला, तीथ असते बघा आपली, ज्या म्हणजे तिथीला जे वारलेले असतात त्या दिवशी आपण दानधर्म करायचं आहे त्यांच्या नावाने. तुमच्या जास्त काही नाही, तुमचे आई वडील असतील त्यांच्या नावाने, किंवा मग त्या दिवशी आपण पितरांना सद्गती लाभू द्या म्हणून ह्या शब्द वापरून आपण दानधर्म जरी केला ना, काही दान करा तुम्ही. अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर तुम्ही अन्नदान करा, कम्मल द्या, काहीही करा, पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या अगदी तरीही चालेल. पण हा छोट्याशा गोष्टी आहेत. किंवा अमावस्याच्या दिवशी जरी तुम्ही दानधर्म केला तरीही चालेल. म्हणून मी तुम्हाला सांगते की अमावस्या येत आहे म्हणून या गोष्टी तुम्ही करू शकता, पितरांची सेवा म्हणून तुम्हाला ह्या अडचणी असतील तर. त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये आपला देवघर जे असतं, देवघरामध्ये तुम्ही एक निश्चय करा की आपल्या देवघरामध्ये रोजच्या रोज आपण जो भाजी भाकर खातो ना, रोजच्या रोज आपण त्याचा नैवेद्य आपण दाखवणार आहोत. स्वामी महाराजांना जे स्वामी सेवक आहेत त्यांच्यासाठी सांगेल, किंवा सगळेच करू शकतात, त्याबद्दल इश्यूज नाही आहे. तर आपण देवांना रोजच्या रोज जे भाजी भाकरी आपण खात असतो त्याचा नैवेद्य दाखवणे, हे पण आपण केलं ना, त्याच्यातून सुद्धा आपले पितृदोष कमी व्हायला मदत होते. अन्नाचा नैवेद्य जर आपण देवांना दाखवला तर तो पण म्हणजे त्याच्यामुळे पितृदोष कमी होतो. आपल्या घरात जर एका वर्षामध्ये गुरुचरित्राचं पारायण झालं, आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल, प्रखर पितृदोष असेल, तर आपल्या घरात एका वर्षामध्ये 7 गुरुचरित्राचे पारायण आपण करायचे आहेत. जसं जमलं, ज्या महिन्यात गुरुचरित्राला कुठलेही नियम नाही की केव्हा करायचं आणि ह्याच महिन्यात करायचं कारण त्याच महिन्यात करायचं, तर काहीच नाहीये. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. हे मन असतं ना आपलं, ते पवित्र लागतं देवाला, बाकी काही लागत नाही. तुम्ही बोलाल की दत्त जयंतीलाच करू का येईन, यालाच करू का येईन, त्यालाच करू का, आपला गुरु आहेत ते आपले, त्यामुळे आपण गुरुच्या त्या सानिध्यात असतात ते दिवस म्हणून तेव्हा करतच असतो. पण आपल्या घरात जर पितृदोष असेल तर आपण कुठल्याही महिन्यात, कोणत्याही महिन्यात, कोणताही आपला काळ बघायचा मासिक धर्माचा आणि आपण पारायण करू शकतो. तर तुम्ही 7 पारायण जर आपल्या घरात केले तर प्रखर पितृदोष असतो ना तो पूर्ण निघून जातो.
कितीही वाईट असू द्या, घरातला काही वाईट बाधा असू द्या, त्या सुद्धा निघून जात असतात. एवढं गुरुचरित्रामध्ये पावर आहे, हे लक्षात घ्या. गुरूंचं चरित्र येते ते जर आपल्या घरात झालं ना, आपलं घर स्वर्गापेक्षा कमी नाही होणार, मंदिरापेक्षा कमी नाही होणार, एवढं पवित्र बनेल. म्हणून तुम्हाला सांगेल की जर जमलं तर नक्कीच प्रयत्न करा गुरुचरित्राचं पारायण, आणि स्त्री पुरुष कोणीही केलं तरी चालेल, काही हरकत नाही. पुढचं मी तुम्हाला सांगेल, गायत्री मंत्राची रोज 1 माळ हवन करायचं आहे, शुद्ध तुपाने थोडंसं हवन करायचं आहे. त्याच्यावरती 108 1 माळ म्हणजे 108 वेळा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात स्वाहा. स्वाहा बोलल्यानंतर आपलं शुद्ध गाईचं तूप जे ते स्वाहाकार करायचं आहे अग्नीमध्ये. तर हा स्वाहाकार आपल्याला रोज करायचा आहे. जर जमलं तर कुठलीही एक सेवा घ्या तुम्ही, याच्यातली जी होत असेल. मी बोलत नाही की सगळ्याच सेवा तुम्ही करा, तुमच्याकडनं जी सेवा होईल. पंचमहायज्ञ घ्या, रोज तुम्ही करू शकता, किंवा ही सेवा घ्या गायत्री मंत्राची, कुठलीही एक सेवा की आपल्याकडनं जी होईल. तर आपल्याला तर निश्चय करून आणि आपल्या मनापासून आपल्याला सेवा करायची. तर तुम्ही गायत्री मंत्राचा 1 माळ शुद्ध तुपाचा हवन पण करू शकतात. ते सेवेचे पुस्तक आहे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले पितृंची सेवा असते, पितृस्तोत्र, जे आंघोळ करून लगेचच आपल्याला वाचायचं असं. सर्व पितृ अमावस्याला मी केलेलं होतं बघा, व्हिडिओ पण करून टाकलेला होता. तर तो हवन आपल्याला जर करता आला, फक्त अमावस्याला केला तरी चालेल, रोजच्या रोज केलं तर अतिउत्तम. काही म्हणजे आपलं वाईट काहीच होणार नाही. या सगळ्या सेवा ज्या आहेत आपल्या मठातल्या आहेत, आपल्या मनाच्या नाहीत, ह्या मठातून दिल्या गेलेल्या सेवा आहेत, स्वामी समर्थ महाराजांच्या मठातून. म्हणून मी तुम्हाला जीव तोडून सांगितलं, व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल मला, पण व्यवस्थित समजायला पाहिजे समोरच्या व्यक्तीनं. हाच माझा एक प्रयत्न राहील. तर तुम्ही हवन करू शकतात, रोजच्या रोजही करू शकतात. फक्त देवपूजा करायच्या आधी करायचं असतं, आंघोळ करायचा, हवन करायचा, पितृस्तोत्र जे ते वाचायचं. हवन करत असताना तिथे सगळी विधी आपली नित्यसेवेच्या ग्रंथात दिलेली आहे. नसेल तुम्ही व्हिडिओ बघू शकता, सर्व पितृ अमावस्येचा माझा, त्याच्यात दिलेला आहे की तो हवन कसा करायचा आहे आपल्याला, आणि त्या प्रकारे आपण हवन करू शकतो. तर आपण छोटेसा हा हवन अमावस्याला केला तरीही चालेल, तर नक्कीच फरक जाणवेल, ते पण मी तुम्हाला सांगते. अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपला माठ जो असतो ना पाण्याचा भरलेला, रोजचा वापरायचा. माठाजवळ आपल्याला एक पंती स्पेशल करून ठेवा. माझी एक पंती आहे, तिथे आपण तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला लावायचा रोजच्या रोज. नाही रोज जमलं, अमावस्याच्या दिवशी तरी करा असं मी सांगेल. एक दिवा राहू द्यायचा सेपरेट. रोज नाही जमलं ना, अमावस्याच्या दिवशी आठवण करून दक्षिणेकडे वात करायची दिव्याची, आणि तो दिवा आपल्या माठाजवळ तेलाचा लावायचाच आहे. तेलाचा राईचं तेल असलं तर अतिउत्तम, नसेल तर आपलं तिळाचं तेल असतं त्याचा तरी लावा, हे सांगेल तुम्हाला. नाहीच तिळाचं तेल भेटलं तुम्हाला तर तुम्हाला सांगते, तुम्ही जे वापरत आहेत त्यात तेलाचा लावा. त्याच्यात काळी तीळ असते ना, ती चुटकीभर टाका तरीही चालेल. तर हा दिवा तुम्ही लावायचा आहे माठाजवळ. ही पित्रांच्या ह्या ज्या सेवा आहेत ना, ह्या आपण घरातल्या घरात करू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, याच्यातली कुठलीही सेवा घ्या. या तुम्ही समजलं नसेल, रिपीट करून व्हिडिओ व्यवस्थित ऐका. तुम्हाला जी सेवा योग्य वाटेल ती घ्या. डाऊट वाटत असेल मनात की ताई ही सेवा समजली नाही, तर मी नक्कीच सांगेल तुम्हाला. पण एवढंच आहे माझा एक प्रयत्न की म्हणजे जे रडत आलेले आहेत किंवा ज्यांना मार्ग दिसत नाहीये, तर एक मार्ग मोकळा होईल तुमच्याजवळ. दिंडोरी प्रणीत जर केंद्र असेल, मठ असेल, तर तुम्हाला नाही समजलं तर मावशी असतात तिथे, दादा असतात प्रश्न उत्तर घेणारे, त्यांच्याकडे जाऊन व्यवस्थित समजवून घ्या. तर ह्या गोष्टी करत असताना मात्र मी तुम्हाला सांगेल, तर त्याच्यासोबतच स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं खूप आवश्यक असतं आपल्याला. त्यांची सेवा करणं आणि नंतर आपण ही सेवा रुजू करायची आहे, तर खूप लवकर फरक जाणवेल तुम्हाला. तर या प्रकारे ह्या सेवा आहेत. पितृदोष त्याच्यावरती सेवा सांगितल्या मी, त्याचे उपाय सांगितले. जर पितृदोष असेल तर ह्या अमावस्या येते आता मंगळवारी, ह्या अमावस्यापासून तुम्ही चालू करू शकता, किंवा अमावस्याच्या दिवशी याच्यापैकी सेवा केली कुठली तरीही चालेल. तर नक्कीच करा आणि फरक जाणवेल तुम्हाला लगेच. चला मला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.